राज्यात मनसे मराठी भाषा आणि हिंदी सक्ती विरोधात आक्रमक झालेली असतानाच आता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी एक याचिका मनसेच्या विरोधात दाखल केलेली आहे। गुणरत्न सदावर्ते शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून राज ठाकरेंच्या मराठी भाषेवरील भूमिकेची खरं तर तक्रार गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली आहे। मनसेनं जी भूमिका घेतली आहे, छत्रपती शिवरायांचे मावळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वारस आणि संविधान प्रेमी नागरिक म्हणून या देशामध्ये, या राज्यामध्ये कधीही सुद्धा भाषिक वाद, जातीच्या आधारावरील वाद हे कधी होऊ नये यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून, त्याचबरोबर हिंदुस्तान मजदूर संघ या संघटनेच्या वतीनं जिम्मेदारीनं आज तक्रार पोलीस स्थानकात देण्यासाठी आलेलो आहोत। पोलीस स्थानकात तक्रार दिलेली आहे। श्री राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्यांचं काय पद आहे मला माहिती नाही, कारण त्या निवडणूक आयोगाच्या निमित्तानं सांगायचं तर अध्यक्ष असते, पण ते काय प्रमुख काय असतात ते तुम्ही तपासून घ्या। त्यांनी ज्या प्रकारे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जी पॉलिसी महाराष्ट्र शासनाने 16 एप्रिल 2025 रोजी इम्प्लिमेंट करायचं ठरवलं आणि प्राथमिक शिक्षणाला म्हणजेच इयत्ता पहिली या 2025-26 शैक्षणिक वर्षात हिंदी ह्या विषयाला अभ्यासक्रमात आणण्याचा एक मोठा आणि सामान्य कष्टकऱ्यांच्या मुलांना एक भाषा अधिकची शिकण्याची उपलब्धी करून देण्याचा मोठा निर्णय माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथरावजी शिंदे, माननीय अजितदादा पवार यांच्या सरकारने घेतला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी होत असताना राज ठाकरे यांनी स्वतःच्या गलिच्छ राजकारणाखातर, स्वतःच्या हेतुशुद्ध नसलेल्या राजकारणाखातर, स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी भाषिक वाद निर्माण करण्याचा घाट घातला आहे। त्यांनी ज्या प्रकारे ट्विट केलं, ट्विट करून राज ठाकरेंनी सांगितलं की कशा प्रकारे टार्गेट केली जावे शाळा आणि पुस्तकालय। ज्या अर्थाने सांगायचं झालं तर हे अत्यंत विदारक आहे, कारण ज्ञान अर्जनाची दारं एक भाषा अधिक शिकायला मिळत असताना स्वातंत्र्य उत्तर काळात आणि स्वातंत्र्य पूर्व काळात सुद्धा कोणी एवढं म्हणजे ज्याला म्हणतो तालिबानी पद्धतीनं वागलं नसेल एखादा राजकारणी, त्या प्रकारे राज ठाकरेचं हे वर्तन अत्यंत म्हणजे दुःखद आहे। राज ठाकरेंना कायदा कळतंय की नाही असा प्रश्न उपस्थित करणार आहे। राज ठाकरे यांना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही त्यांनी न वाचता स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी चालवलेला एक घाट आहे आणि म्हणून ज्या प्रकारे राज ठाकरे यांचे कार्यकर्ते राज ठाकरेच्या इन्स्टिगेशनवरून ज्या प्रकारे म्हणजे ज्याला म्हणतो आपण बेकायद्याची मंडळी एकत्रित होऊन सार्वजनिकपणे इतरांना त्रास होईल असं ह्या पोलीस स्थानकाच्या हद्दीत म्हणजेच शिवाजी पार्क पोलीस स्थानकाच्या अखत्यारीमध्ये आणि त्यातले त्यात सांगायचं झालं तर सेना भवनाच्या कॉर्नरला बेकायदेशीर त्या मंडळींनी शासनाचा केलेला हिंदी भाषेचा कायदा म्हणजेच शासन निर्णय हा दहन केलेला आहे। ही कृती अत्यंत चुकीची आहे, बेकायदा आहे, त्याचबरोबर असंविधानिक आहे, त्याचबरोबर लॉ अँड ऑर्डरचं ब्रेक करणारी आहे, ब्रीच करणारी आहे। बॉम्बे पोलीस ऍक्ट मॅन्युअल त्याचबरोबर गुन्हेगारी संहितेमध्ये बसणारी आहे आणि तेवढंच नाही तर अनेक वेळेस न्यायालयाने फ्लेक्स बेकायदेशीर लावता येत नाही असं सांगितल्याच्या नंतर राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी गुंड पद्धतीने कायद्याचा भंग करत फ्लेक्स लावले, त्यावर लिहिलं हम हिंदू है हिंदी नहीं। हे सांगण्यामागचं तात्पर्य
भाषेवर आधारित लोकांना वर्गीकृत करणे, दोन भाषेतील लोकांमध्ये वाद निर्माण करणे, एवढंच नाही तर हे एका अर्थाने जातीय तेढ सुद्धा निर्माण करण्याचं कृत्य आहे. म्हणून राज ठाकरेवर FIR झाला पाहिजे. नुसता राज ठाकरे का FIR असा प्रश्न जर कोणी उपस्थित करत असेल तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने शहानी विरुद्ध सरकार ह्या केसमध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. जेवढा जो कोणी जाऊन दंगल किंवा म्हणजे शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतो तेवढाच त्याला इन्स्टिगेट करणारा सुद्धा कारणीभूत असतो, तेवढाच गुन्हेगार असतो. म्हणून राज ठाकरेवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याचबरोबर राज ठाकरेला विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांचं मनोबल खचवणे थांबवण्यासाठी, त्याचबरोबर पालकांमधली भीती थांबवण्यासाठी, त्याचबरोबर पुस्तक विक्रेत्यांना एक त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, अरे आजूबाजूला दारूची दुकानं आहेत ती बंद करण्यासाठी निवेदन द्या ना. तेव्हा तुमचे चेहरे आणि तुमचे मर्दानगी कुठे जाते? पुस्तकालयाला म्हणता हिंदीचं पुस्तक कसं देईल? अरे अनेक पुस्तकं द्यायला सांगा. ही ज्ञानार्जनाची नगरी आहे मुंबई. ते न करता तुम्ही धमक्या देताय. त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता राज ठाकरेला कायदा संमत असेल तर अटक झाली पाहिजे, त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना प्रतिबंध केला पाहिजे. हे करत असताना आज आम्ही पोलिसांना नॅशनल पॉलिसी दिलेली आहे 2020 ची एज्युकेशन पॉलिसी. त्यांना त्यांच्या पोलिसांना अभ्यास करून राज ठाकरेवर कारवाई करण्यासाठी. एवढंच नाही तर जी शासन निर्णय झाला, ज्या शासन निर्णयाच्या आधारे हिंदी भाषा जी अभ्यासक्रमात आणण्यात आली तो शासन निर्णय सुद्धा देण्यात आलेला आहे. आणि एकूण ही सगळी कार्यप्रणाली पाहता राज ठाकरेवर कारवाई व्हावी ह्याकरिता आज आम्ही तक्रार दाखल केलेली आहे. सर मनसे राज ठाकरे यांची भूमिका दुटप्पी आहे का? तुम्ही असं म्हणतात की एकीकडे ते हिंदी भाषेला विरोध करतात आणि दुसरीकडे मात्र दारूची दुकानं वगैरे ती मात्र त्याच्या संदर्भात कोणती भूमिका घेत नाही. बघा, राज ठाकरेची कधीच भूमिका एखाद्या गोष्टीला डेस्टिनेशनला नेलेलं पाहिलं का तुम्ही? मला एक सांगा, अरे जी लेकरांना तुम्ही ज्यांना सांगता मराठी शिकवा, तुमचे पहिले 5 जे कोणी प्रमुख असतील त्यांची लेकरं ही मराठी शाळेत शिकलीत असं डंके की चोट पे समोर येऊन सांगा. तुम्हाला केडल रोडवरल्या शाळा लागतात स्वतःची लेकरं शिकवताना, आणि आमची कष्टकराची, श्रमजीवीची, शेतमजुराची, शेतकऱ्याची लेकरं शिकवताना मात्र म्हणता तुम्ही त्यांना वर्नाक्युलर लँग्वेजमध्ये शिकायला टाका. तुम्हाला अधिकची एक भाषा शिकली ती तुम्हाला रुचत नाही, जमत नाही, ही जळजळ आहे. आणि तुम्हाला सांगतो हे GR जाळायला कुणाला पाठवलं तर सामान्य कष्टकऱ्यांच्या लेकरांना. ते वडापाववाले असतील, ते टॅक्सीवाले असतील, रिक्षावाले असतील, बेरोजगार असतील. स्वतःची लेकरं काय करत होती तेही सांगा. बेडरूम मध्ये बसून क्रिकेटची मॅच पाहत होती का? म्हणजे गुन्हे दाखल व्हावेत तर सामान्य कार्यकर्त्यांवर व्हावेत, त्यांनी आपलं झुलत राहावं. ही जे धोरण आहे हे दुटप्पीच नाही तर स्वतःच्या कार्यकर्त्यांना सुद्धा वेटीस धरणं. तुम्ही मला सांगा, टन टन टोल रे बाबा, टन टन टोल रे बाबा, टन टन टोलचं काही झालं का? एल्फिस्टन ब्रिज रे भाई, एल्फिस्टन ब्रिज रे भाई, तिथं जाऊन बघा. निर्जन्य एकही माणूस त्यांचा तिथं सापडणार नाही. शोधून पहा आणि आम्हालाही सांगा. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, हे सगळ्या आता परवा बँकेच्या बाबतीमध्ये आम्ही भूमिका घेतली. का घेतली भूमिका? अरे तुम्ही टार्गेट कुणाला करता? टॅक्सीवाल्या भावाला. टार्गेट कुणाला करता? सिक्युरिटी गार्डला. टार्गेट कुणाला करता? अरे आमच्या मुली बहिणी, अरे देशातून कुठूनही आले असतील पण त्या बहिणी आहेत. प्रभू श्री राम अयोध्येमध्ये अयोध्या आहे म्हणून केवळ उत्तर भारतीयांचे नाहीत, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत सगळ्यांचे प्रभू श्री राम आहेत. त्या विचाराचे आम्ही आहोत. छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीपर्यंत नाही तर जागतिक स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याच्या स्थापनेबाबतची भूमिका ही या हिंदुस्थानासाठी ही नेहमी जे आहे आदराची राहणारी आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सामान्यांना टार्गेट करण्याची तुमची सातत्यानं भूमिका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.